सॉरी बॉस, हे काय चाललंय? आपण इथे कशासाठी आलोय आणि हे का? मागच्या वेळी जेव्हा मी दयानंद खांडेकरांना जाब विचारायला आलो होतो ना, तेव्हा ठरवलं होतं की मला परत या घरात पाऊल नाही ठेवायचंय. पण तरीही मी माझा पर्सनल राग साईडला ठेवला. का? तर हे मिशन महत्वाचं आहे म्हणून. आता हे सत्य ज्याची मला सगळ्यात जास्त लाज वाटते ते अख्ख्या जगासमोर येणार आहे. दयानंद खांडेकर हे नाव माझ्या नावाबरोबर जोडलं जाणार आहे. मला नकोय ते. केदार, मला कळतंय हे सगळं तुझ्यासाठी खूप अवघड आहे, पण तूच आत्ता म्हणालास ना की आपण इथे मिशनसाठी आलोय म्हणून. आणि तू बघतोयस ना, आपण आल्यापासून ही माणसं आपल्यावर सतत संशय घेत आहेत. जर ही DNA टेस्ट झाली तर तो संशय कायमचा निघून जाईल आणि आपल्याला आपल्या मिशनसाठी या घरात राहणं सोपं होईल. अगं पण संशय यायलाच का हवं म्हणतो मी. अरे मी सांगतोय ना, मी स्वतःच्या तोंडाने सांगतोय, कबूल करतोय की तो माझाच मुलगा आहे केदार म्हणून. मग काय हे DNA टेस्ट वगैरे काय हे सगळं? काका हे सगळं मला पटतंय, पण आपण हे सगळं घरच्या अगं पण म्हणून घरच्यांसाठी आम्हाला आमच्या नात्याची परीक्षा द्यायला लावायची आहे का कौशिकी? आधीच माझ्यामुळे केदारला विचारला खूप परीक्षेने तोंड द्यावं लागलेलं आहे. बापाचं प्रेम, कुटुंबाची साथ, त्यातलं मी काही त्याला देऊ शकलेलं नाही आहे का आजपर्यंत. आता आणखी त्याला ही परीक्षा पण द्यायला लावायची की विचाराला? दया काका हे सगळं मला कळतंय, पण तुम्ही या गोष्टीचा विचार करा ना. एकदा DNA टेस्ट झाली की या घरात हा विषय कायमचा संपेल. हा विषय पुन्हा कोणीही काढणार नाही. आणि मुळात केदार एकटा आला नाहीये, तो त्या तारिणीला घेऊन आलाय त्याच्या बरोबर. आणि ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही आणि मला खूप हर्टही झालाय याच्यामुळे. अगं पण म्हणून त्याच्याशी असं वागायचंय का कौशिकी? केदारला काय त्रासच देत राहायचंय का? शोभताय का आपल्याला हे? नाही. आणि मुळात मी म्हणतो माझ्यावर कोणाचा विश्वास का नाही? दया काका, दया काका, दया काका, दया काका तुम्ही बस. दया काका बस. एक मिनिट, तुम्ही पाणी प्या. असं नका करू. पाणी मला प्या. काही नको. दया काका तुम्ही बरे झालेले नाहीये, तुम्हाला त्रास होतोय अजूनही. आणि केदारला त्रास होतोय माझ्यामुळे, त्याचं काय? बघ कौशिकी, मला त्याला पुन्हा गमवायचं नाहीये. या सगळ्यामुळे तू मला पुन्हा सोडून गेलात. नाही नाही नाही, असं काही होणार नाहीये. फक्त टेस्टच तर आहे काका. बरोबर बोलतीयस तू. एक टेस्टच तर आहे. पण एक गोष्ट नक्की, मी आता जे काही करतोय ते फक्त आपल्या मिशनसाठी. एकदा काही मिशन झालं तर माझा या घराशी काहीही संबंध नसेल. टेस्टचे रिझल्ट्स आल्यानंतर घरच्यांचे केदारशी असलेले संबंध सुधारतील दया काका. तुमचं म्हणणं आहे केदार तुमचा मुलगा आहे ना, मग DNA टेस्ट पॉझिटिव्हच येणार आणि आपोआप घरातले सगळे केदारला एक्सेप्ट करतील दया काका. आणि DNA टेस्ट करून सगळ्यांचंच भलं होणार असेल तर आपण प्लीज ही DNA टेस्ट करूयात. या सगळ्यामुळे माझ्या पोराचं भलं होणार असेल तर घ्या करून काय टेस्ट करायची ती. दया काका बसा, आधी बसा. DNA टेस्ट झाल्यावर सगळं नीट होणार आहे या गोष्टीची खात्री आहे मला. प्रेस कॉन्फरन्स उद्या आहे, त्याच्यामुळे लॅबमध्ये जाऊन आपल्याला आजच टेस्ट करावी लागेल. करा आता, काय करायचंय तुम्हाला ते. DNA टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह. कॉन्फरन्समध्ये जो रिपोर्ट उघडला जाणार तो निगेटिव्हच असणार. पण कसं? मामा, सगळी तयारी केली आहे मी, डोंट वरी. युवी, पण ह्यात खूप मोठी रिस्क आहे रे. मग काय, कधीतरी चांगला विचार कर. कितीही मोठी रिस्क असली तरी जिंकणार युवराज खांडेकरच. तो केदार नावाचा कचरा आहे, त्याला त्याची जागा मीच दाखवणार. संपूर्ण मीडियासमोर त्याच्या तोंडाला काळा मीच फासणार. या घरातून त्याला बाहेर मीच काढणार आणि मग जाऊन तारिणीला कळेल की तिने युवराज खांडेकरला चॅलेंज करून किती मोठी चूक केली ते. सो जेवढं डोकं लावायचं होतं तेवढं मी लावून झालं. तुम्ही रिलॅक्स. मी आहे ना, रिलॅक्स.
केदार. मला माहिती आहे केदार, तुला यातलं काही पटलेलं नाहीये. पण मी तरी माफी किती गोष्टींची मागू रे, कळत नाहीये मला. आजवर माझ्यामुळे तुला खूप सहन करायला लागलेला आहे. खूप अन्याय झालाय तुझ्यावर, अजूनही होतोय. पण मी तुझा बाप आहे हे सुद्धा सिद्ध करणारा पुरावा मागितला जातोय. आणि तो सुद्धा आपल्याच घरची माणसं बघतायत. हे ऐकून मग खूप वाईट वाटतंय रे. लहानपणापासून खूप त्रास सहन करायला लागलाय रे तुला माझ्यामुळे. बाळा, काही काळजी करू नकोस. मी तुला तुझे सगळे हक्क मिळवून देणार हा शब्द आहे माझा, लक्षात ठेव. उद्या प्रेस कॉन्फरन्स आहे ना, प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सगळ्यांसमोर कबूल करणार की तू माझा मुलगा आहेस. केदार दयानंद खांडेकर. तुझ्या नावापुढे माझं नाव लागणार बा. केदार, रंगवा, वाटेल तेवढी स्वप्न रंगवा त्या रस्त्यावरच्या मुलाला तुमचं नाव देण्याची. पण यातली एकही गोष्ट पूर्ण होऊ देणार नाहीये मी. उद्या सगळ्यांसमोर त्या केदारला मी असा धडा शिकवणार आहे ना की पुन्हा या घराकडे यायचाच काय बघण्याचा सुद्धा विचार करणार नाही तो. हॅलो. आवाजात एवढी भीती. एका बातमीने खांडेकरांचं पूर्ण घर हादरलेलं दिसतंय. त्या कौशिकी खांडेकरने तर डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्सच जाहीर केली. काय रे, त्या एका रस्त्यावरच्या पोराला खांडेकर इतके घाबरले? मला वाटलंच होतं ही न्यूज तू दिलीस ना गुलाब, सांग. हो, मीच दिली. आणि तुमच्या शत्रू चॅनलने त्याला हवा दिली. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला माहिती आहे की युवराज खांडेकर हा खांडेकर घराण्याचा एकमेव वारस नाहीये.